संघ आहे, त्याच्यामध्ये टोटल 7 कंट्रीज आहेत विथ जर्मनी आणि रोमानिया असे 26 देश आहेत। या देशामध्ये सगळ्यात जास्त बोलणारी भाषा म्हणजे जर्मनी आणि जर्मन ही कंट्री डेव्हलपमेंट कंट्री आहे आणि तिथं मॅनपॉवरचा खूप शॉर्टेज असतो। तर त्यासाठी ही जर्मन भाषा गुरु या पुस्तकातून आपण जर्मन लँग्वेज मराठीमधून शिकवण्याचा आणि याला चांगला आता स्टुडंट मुंबई पुणे जर्मनीहून आपल्याला जॉईन करतायत, दुबईहून जॉईन करतायत। तर ही जर्मन भाषा गुरु आणि जर्मन लँग्वेज जर तुम्हाला येत असेल तर त्याचे तुम्हाला बेनिफिट काय त्यात तुम्हाला आता या जर्मन लँग्वेज मध्ये ना लेव्हल्स असतात। आता हे लेव्हल्स आहे ना डिफाइन करतात, जसं आपण इंग्लिश स्पोकन इंग्लिश असतं। इंग्लिश मधून आपण काय चालू करतोय सुरुवातीला अल्फाबेट्स असतात, एक ते झेड असते, एक बेसिक्स असतात। त्यासाठी आपल्याला असतं A1 लेवल। A1 लेवल ही बिगिनर लेवल असतं। यामध्ये तुम्हाला सुरुवातीला पण अल्फाबेट्स नंबर्स। आता तुम्ही माझे असतात तुम्हाला जर्मनचे काय वर्ड्स माहिती आहेत का? जर्मन लँग्वेज बोलली कशी जाते, जसं आपण मराठी आहे। आता मी तुम्हाला माझे इंट्रोडक्शन जर्मन लँग्वेज मधून देतो, तर तुम्हाला एक इझी समजेल की मराठी आणि जर्मन मध्ये खूप साम्य आहे। आम्ही हे पुस्तक पूर्ण तुम्हाला मराठी मधून शिकवतोय आणि देशात बोलले जाते जर्मनी आहे, ऑस्ट्रेलिया आहे, स्वित्झर्लंड हे जर्मन लँग्वेज आहे। आणि जर्मन जर तुम्हाला येत असेल तर जर्मनीसाठी फ्री एज्युकेशन आहे फॉर पब्लिक युनिव्हर्सिटी। इथं 2 टाइपचे आहेत, पब्लिक युनिव्हर्सिटी आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी। युरोप कंट्री मध्ये इटली असेल, जर्मनी असेल अशा कंट्री आहेत ना, तिथे तुम्हाला एज्युकेशन फ्री आहे। फक्त जे काही प्रोसेस असतं पासपोर्ट व्हिसा प्रोसेस त्यासाठी मध्ये ब्लॉक अकाउंट असतं, ते तुम्हाला फक्त शो करावं लागतं। माझं इंडियामध्ये पण जॉब अपॉर्च्युनिटी आहेत, जसं तुम्हाला मर्सिडीज कंपनी आहे, बीडब्ल्यू कंपनी आहे, ते जर्मन बेस्ड कंपनी आहे। इथे तुम्हाला ट्रान्सलेटचे जॉब करतात। त्यानंतर तुम्हाला ट्रेनर असतील ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये, टुरिस्ट मध्ये, आयटी मध्ये, फायनान्स मध्ये, ते तुम्हाला जर्मनचे इंडियामध्ये पण ऑफर असतात। सगळ्यात इम्पॉर्टंट असतात त्या लँग्वेजचा बेस काय असतो ABCD तो आहे, जसं मराठीमध्ये तसं तुम्हाला पूर्ण म्हणजे A B C D E F G H I J टोटल 30 अल्फाबेट आहे जर्मन लँग्वेज मध्ये।